नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण स्पेशल असा काजू ग्रीन पीस मसाला बनवणार आहे। हा ग्रीन पीस मसाला मी ग्रेव्हीचे जे व्हिडिओज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये जे ग्रेव्ही बनवून दाखवलेल्या आहेत त्याच ग्रेव्ही वापरून आजचा हा काजू ग्रीन पीस मसाला मी बनवणार आहे। ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पनीर बुर्जी पण पाहिलेली आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अगदी रेस्टॉरंट स्टाईल मी तुम्हाला ही पनीर बुर्जी दाखवलेली आहे, नक्की पाहून घ्या। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। काजू मटर मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी येलो ग्रेव्ही आणि अर्धी वाटी रेड ग्रेव्ही। ह्या ग्रेव्हीज कशा बनवायच्या त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अर्धी वाटी आपण घेतलेली आहे तिथे काजू, अंदाजे 100 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत। थोडीशी जाडसर वाटलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचाभर लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा आल्याची पेस्ट घेतलेली आहे, 1 मोठी वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आणि पाव किलो आपण ग्रीन पीस घेतलेला आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र असे सर्व मी मसाले घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घालूयात आणि 2 चमचे बटर घालूयात। तेल आणि बटर छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे किंवा साधे जिरे घालूयात, 2 तमालपत्राची पाने, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, 3 ते 4 मिरी, 2-3 लवंग एवढ्या प्रमाणात आपण गरम मसाले घातलेले आहेत। जायपत्रीचा अगदी छोटासा तुकडा घातलेला आहे, थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। जायफळमुळे थोडासा फ्लेवर छान येतो भाजीचा, अगदी थोडंसं किसून घालायचं आहे। आता हे मसाले तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची आहे 1.5 चमचा लसणाची पेस्ट, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा आल्याची पेस्ट। आता हे सर्व तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, त्याचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईपर्यंत आपण परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊयात। त्याच्यामध्येच आपण काजू घालूयात, काजू तळूनही घेऊ शकता तुम्ही। तेलामध्ये काजू तळून झालेले आहेत छान। आता याच्यामध्ये आपण 1 टोमॅटोची पेस्ट घालूयात, 1 चमचा आपण घालूयात बेडगी मिरचीची पेस्ट। तेलावर छान परतून घेऊयात। पाव चमचा हळद, 1 चमचा लवंगी मिरची पावडर, मिरची पावडर तुमचा अंदाजे तुम्ही घालायची आहे। अर्धा चमचा जिरे पूड, 1 चमचा धने पूड। हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो ग्रीन पीस घेतलेला आहे तो घालूयात, 2-3 मिनिटं परतून घेऊयात। परतल्यानंतर झाकण ठेवूयात 2 ते 3 मिनिटं। तुम्हाला दिसत असेल या सर्व साहित्याला छान तेल सुटलेलं आहे। आता ह्यावेळेस आपण घालायचं आहे अर्धी वाटी रेड ग्रेव्ही घालायची आहे आणि 1.5 वाटी घालायची आहे येलो ग्रेव्ही। तुम्हाला भाजी किती घट्ट बनवायची आहे त्यानुसार ग्रेव्ही वापरायची आहे। मी अर्धी वाटी ग्रेव्ही एक्स्ट्रा घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून परत एकदा 5 ते 10 मिनिटं मंद गॅस करून छान शिजून द्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान त्याला झाकून ठेवलेलं होतं। भाजीला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे घालायचा आहे खवा, खवा नसेल तर दूध पावडरही वापरू शकता आणि परत एकदा 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं। मस्त असा कलर आपला भाजीला आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जो आपण घरगुती मसाला बनवलेला होता तो घालायचा आहे, अर्धा चमचा। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। हा मसाला मी सुरुवातीला ग्रेव्हीचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला हा काजू ग्रीन पीस मसाला तयार झालेला आहे। वरून थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन पुढील भागामध्ये.